आता एक मोठी बातमी समोर येतेय। पुण्यामध्ये पूजा खेडकरच्या घराबाहेर आता पोलीस दाखल झालेले आहे। पूजा खेडकरचे आई वडील सध्या कुठे आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। पूजा खेडकरचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे सध्या गायब आहेत। ज्या गाडीतून त्यांनी अपहरण केलेलं होतं त्या गाडीचं ते पसार झाल्याचं सांगितलं जात आहे आणि याच पूजा खेडकरच्या घराबाहेर आता पोलीस दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। यासाठीचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत आणि आपण बघतोय की गेट च्या वरून या ठिकाणी पोलीस आतमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आत गेलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा शोध जो आहे तो आपण बघतो की दुसरे पण कॉन्स्टेबल आहेत ते या ठिकाणी त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेण्यासाठी आतमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत। दोन कॉन्स्टेबल आपण बघितलं की आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा शोध जो आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जातोय। सर काय काय आता आपण शोध घेणार आहे, कशा पद्धतीने? तपास चालू आहे। आम्ही बोलतो नंतर बोलतो, सविस्तर बोलतो। सध्या आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, आम्ही करतोय। या ठिकाणी आता दोन कॉन्स्टेबल आत गेलेले आहेत आणि मनोरमा खेडकर असेल किंवा दिलीप खेडकर हे आतमध्ये आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे। कारण काल आपण बघितलं होतं की हे गेट मनोरमा खेडकरांनी उघडलेलं नव्हतं, मोठी अरिरावी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। नवी मुंबईच्या पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडण्यात आलेली होती। ते गेट उघडत नाहीत, त्यामुळं पोलिसांना हा पवित्रा घ्यावा लागलेला आहे। पोलीस थेट या गेटवरून आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याकडून आतमध्ये दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आहेत का आणि ती लँड क्रुझर गाडी ज्या गाडीतून या ठिकाणी ट्रकच्या हेल्परचं अपहरण करण्यात आलेलं होतं तो आत आहे। त्याची तर सुटका झालेली आहे, परंतु त्याला अपहरण करून त्याच गाडीमध्ये इथं आणलेलं होतं, त्यामुळं ती गाडी सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। दिलीप खेडकरांना अपहरणाच्या प्रकरणात अटक करायची आहे आणि मनोरमा खेडकर यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला इतकंच नव्हे तर या अपहरणामध्ये त्यांनी मदत या ठिकाणी केली। म्हणूनच पोलीस आता या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांचा शोध घेत आहेत। ते आतमध्ये असतील असं का गृहीत धरलं जाते, कारण गेटला जो आहे तो बाहेरून लॉक नाहीये, गेटला लॉक बाहेरून नाहीये, आतून लॉक आहे। काही वेळापूर्वी दोन जेवणाचे डबे सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि ते डबे आतमध्ये गेलेत आणि ते दोनच डबे होते। खरं तर पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जातोय, दोघांचा शोध घेतला जात असताना दोनच डबे आत गेल्यामुळे ते दोघं आत आहेत का असा संशय पोलिसांना आहे आणि म्हणूनच पोलीस खेडकरांच्या या बंगल्याबाहेर पोहोचलेले आहेत आणि दोन कॉन्स्टेबल जे आहेत ते या गेटमधून आत गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून आतमध्ये दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दोघं आहेत का इतकंच नव्हे तर जी लँड क्रुझर गाडी आहे ती सुद्धा या बंगल्यात आहे का याचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय। आणि आता दोन कॉन्स्टेबल आतून तपासणी करून आलेले आहेत, आतून पाहणी करून आलेले आहेत आणि ते आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना आतून या ठिकाणी माहिती देत आहेत। नेमकं खेडकर जे दाम्पत्य आहे, पूजा खेडकरचे आई वडील जे आहेत ते आत आहेत का हे शोध घेण्यासाठीची ही सगळी मोहीम या ठिकाणी सुरू आहे आणि पुणे पोलीस या ठिकाणी पोहोचलेत। आज जाऊन या ठिकाणी त्यांच्याकडून शोध घेतला जातोय। कॅमेरामन अमोल गावाळेसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पुणे। तर अतिशय नाट्यमय वळण या सगळ्या प्रकरणानं घेतलेलं आहे। नवी मुंबईमधून एका ट्रकच्या हेल्परला त्याचं अपहरण केलं जातं आणि नंतर तो हेल्पर सापडतो कुठे तर पुण्यातल्या पूजा खेडकरच्या घरी सापडतो। पूजा खेडकर हे नाव खूप वादग्रस्त ठरलेलं होतं। प्रशासकीय सेवेतील तिच्या एकूणच सिलेक्शनवरही बरेच प्रश्न उपस्थित झालेले होते आणि त्यानंतर त्याच पूजा खेडकरच्या घरात हा हेल्पर सापडलेला होता आणि त्याच गाडीतून ज्या गाडीतून त्याचं अपहरण झालेलं होतं त्याच गाडीतून पूजा खेडकरचे आई वडील हे पसार झाल्याचं सांगितलं जात आहे। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा या अपहरणामध्ये समावेश असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यासोबतच पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिनं पोलिसांच्या कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला होता। जेव्हा पोलीस नवी मुंबई पोलीस त्या हेल्परच्या शोधार्थ तिच्या घरी दाखल झालेले होते तेव्हा त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचा प्रकार मनोरमा खेडकर यांनी केलेला होता, त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलीस पूजा खेडकरच्या घराबाहेर दाखल झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नाझीम, नेमकं प्रकरण काय? आत्ता घरामध्ये
दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आहेत का आणि पूजा खेडकर कुठे? आहेत आणि 2 कॉन्स्टेबल जे आहेत ते बंगल्याच्या आतमध्ये या गेट मधून त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खरं तर शनिवारी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दिलीप खेडकर यांच्या गाडीचा आणि सिमेंट क्रशरचा जो ट्रक होता त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये दिलीप खेडकर यांच्या गाडीचा आणि सिमेंट क्रशरचा जो ट्रक होता त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर त्या ट्रकचा हेल्परला दिलीप खेडकर त्यांच्या लँड क्रुझर गाडीमधून घेऊन याच बंगल्यामध्ये आले होते. अपहरणाचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांकडे दाखल झाला आणि मग नवी मुंबई पोलीस रविवारी इथं पोहोचले आणि याच गेटमधून जे आहेत ते मनोरमा खेडकरांशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी हे गेट उघडलं नाही. अरेरावी या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती. इतकंच नव्हे तर जे कुत्री आहेत त्यांच्याकडची पाळीव कुत्री ते सुद्धा पोलिसांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून झालेला होता आणि त्यानंतर मनोरमा खेडकरांवरती गुन्हा दाखल झाला, तो सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा. मात्र ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या बंगल्यामध्ये जो हेल्पर होता त्या हेल्परची सुटका जी आहे ती खेडकर कुटुंबियांनी केली आणि त्याच वेळेला मनोरमा खेडकर यांनी दिलीप खेडकर आणि जी लँड क्रुझर गाडी ज्यातून त्या हेल्परचं अपहरण करून तिला इथं आणलं होतं ती गाडी आणि दिलीप खेडकर यांना इथून गायब केलं. ते या ठिकाणून पसार झाले आणि याच वेळेला मनोरमा खेडकरांवरती या ठिकाणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि मग पुणे पोलिसांचे जे चतुर्शिंगी पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याकडून मनोरमा खेडकरांचा सुद्धा शोध या ठिकाणी सुरू झाला. वेळोवेळी हे गेट उघडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतो, परंतु ते गेट उघडलं जात नाही आणि म्हणूनच आता चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे 2 पोलीस कर्मचारी जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि ती गाडी याचा शोध घेतला जातोय. खरं तर पूजा खेडकर या ठिकाणी आत्ता नाहीयेत, त्यामुळं दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे नेमके कुठं आहेत हे पाहणं आणि त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी अपहरणाचा तपास जो आहे तो या ठिकाणी करायचा आहे. त्यासोबतच मनोरमा खेडकर यांनी अरेरावी का केली हे तर अरेरावी त्यांची वेळोवेळी या ठिकाणी पूजा खेडकर प्रकरणात दिसूनच आलेले आहे. त्याचा प्रत्यय या ठिकाणी पुन्हा एकदा आलेला आहे. खरं तर 2 डबे काही वेळापूर्वी आतमध्ये गेलेले आहेत जेवणाचे आणि ते जेवणाचे डबे मग दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्यासाठीच गेलेले आहेत का असाही संशय जो आहे तो पोलिसांना आहे आणि त्यामुळे पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत की ते 2 डबे आल्यानंतर ते दोघं आत आहेत का हे शोधण्यासाठी आता 2 कॉन्स्टेबल जे आहेत ते आत पोहोचलेले आहेत. ते या ठिकाणी शोध घेत आहेत. त्यांना जे काही आतमध्ये दिसतंय ती माहिती या ठिकाणी बाहेर या वरिष्ठ पोलिसांना जी आहे ती पोहोचवली जात आहे. खरं तर अपहरणाचा आणि गुन्हा आहे, अपहरणामध्येच दिलीप खेडकरांचा शोध या ठिकाणी घेतला जातोय आणि सोबतच मनोरमा खेडकर यांनी सरकारी कामात अडथळा आणणे, अरेरावी करणे आणि थेट पोलिसांच्या अंगावरच कुत्री सोडणे अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. त्यामुळे मनोरमा खेडकरांना पण या ठिकाणी अटक करायची आहे. या दोघांना अटक केली कधी होणार आणि कशा प्रकारे केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण दृश्यामध्ये बघू शकतो की हे जे 2 कॉन्स्टेबल आत गेलेले आहेत ते या ठिकाणी आतमध्ये दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर आहेत का हे पाहण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. या बंगल्याच्या चहूबाजूनी या ठिकाणी सगळा शोध घेतला जातोय. ती गाडी तर इथून गायब करण्यात आलेली आहे, परंतु ती गाडी कुठं आहे याचाही शोध पोलिसांना घ्यायचा आहे. तत्पूर्वी ते आधी दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना शोधण्यासाठी या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. आतमध्ये ते नाहीत असं या ठिकाणी कॉन्स्टेबलकडून सांगितलं जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्शिंगी पोलीस स्टेशनचे या ठिकाणी आहेत आणि त्यांना आतली माहिती जी आहे ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आतल्या दोन्ही कॉन्स्टेबलकडून या ठिकाणी केला जातोय. खरं तर हे आपण बघू शकतो गेटला बाहेरून लॉक नाहीये, आतून लॉक आहे. खरं तर काही वेळापूर्वी एक कर्मचारी आतमध्ये दिसलेला होता आणि 2 डबे जे आहेत ते या ठिकाणी आत गेलेले आहेत. त्यामुळं एक कर्मचारी असताना 2 डबे कसे काय जाऊ शकतात हा प्रश्न पोलिसांच्या समोर आहे आणि म्हणूनच ही सगळं सर्च मोहीम जी आहे ती पुणे पोलिसांकडून या ठिकाणी राबवली जात आहे. पुन्हा एकदा सिनियर ऑफिसर्सनी त्या 2 कॉन्स्टेबलना जे गेटवरून या ठिकाणी ज्यांनी आत प्रवेश केलेला आहे त्यांना परत एकदा सर्च मोहीम घेण्यासाठी परत एकदा आत पाठवलेलं आहे आणि पुन्हा एकदा दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जातोय. खरं तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे वेगवेगळे कारनामे या ठिकाणी समोर आलेले आहे आणि ते प्रकरण न्यायालयात आहे, परंतु ते प्रकरण ज्या वेळेला चर्चेत असताना त्याबद्दल वेगवेगळे त्यांचे प्रताप समोर येत असताना हा नवीन कारनामा आणि हा नवीन प्रताप या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीय पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे आणि आता या प्रकरणामध्ये पूजाचे आई वडील म्हणजे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना
अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे. तीच प्रक्रिया राबवण्यासाठी पुणे पोलीस या ठिकाणी पोहोचलेला आहे. नाझीम, एकूणच या सगळ्या प्रकरणामधलं गूढ वाढताना दिसतंय. मात्र तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे पोलीस दाखल झालेले आहेत, आतून काही प्रतिसाद मिळत नाहीये. तर अशा वेळी आता पोलीस पुढची कारवाई काय करणार? एखाद्या वेळी त्या घराचं कुलूप तोडलं जाऊ शकतं का? आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांना संशय आहे का की दोघंही अजूनही घरातच आहेत? मात्र दोघंही घरात आहेत ह्या संशय येण्यामागं काही वेळापूर्वी जो जेवणाचा डबा या ठिकाणी दोघांना गेलेला होता आणि त्याच्यामुळेच पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर आपण बघितलं होतं की काल नवी मुंबई पोलिसांनी या त्यांच्या घरावरती म्हणजे जिथं 112 नंबर लिहिलेला आहे इथं नोटीस लावलेली होती. ही नोटीस सुद्धा या ठिकाणी खेडकर कुटुंबियांकडून फाडण्यात आलेली आहे. म्हणजे ते कोणत्याही नियमांचं पालन या ठिकाणी करत नाहीत. आपण बघू शकतो की गेट या ठिकाणी उघडलेलं आहे. आत्ता या ठिकाणी गेट उघडलेलं आहे. एक कर्मचारी या ठिकाणी आलेला होता जो कालपासून गेट उघडलं जात नव्हतं. हे गेट आता या ठिकाणी उघडलेलं आहे आणि पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा त्यांच्यासोबत आलेले सगळे कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आतमध्ये प्रवेश या ठिकाणी करतायत. कारण दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे आत आहेत असा संशय पोलिसांना आहे. मग ते कुठं लपून बसलेत का ह्या अनुषंगाने हा सगळा पोलिसाचा तपास आहे. आणि आता आपण हे सगळे जे पोलीस चतुर्शिंग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, API असतील, PSI असतील आणि त्यांच्यासोबत आलेले सगळे कर्मचारी जे आहेत ते आत गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी शोध घेतला जातोय. अपहरण करणारे ट्रक हेल्परचं अपहरण करणारे दिलीप खेडकर यांच्यावरती नवी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. आणि या तपासासाठी नवी मुंबई पोलीस ज्या वेळेला या घरामध्ये आले त्यावेळेला इथं पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी गेटवरती अरेरावी केली. त्यासोबतच पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्याच्यामुळं नवी मुंबई पोलिसांनी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकरांवरती गुन्हा दाखल केला. आणि म्हणूनच आता आपण बघतोय की पूजा खेडकरचे आई वडील दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर यांचा शोध जो आहे तो घेण्यासाठी या ठिकाणी पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आणि जे केअरटेकर आतला आहे त्याच्याकडून जबाब किंवा त्याच्याकडनं अधिक